नमस्कार. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेमस अशी मिसळ पाव रेसिपी. मिसळ पाव रेसिपी करण्यासाठी पहिले सर्वप्रथम आपल्याला मटकी लागते. मटकी मी ही घरी 7-8 तास भिजवून त्याला छान मूड आणले. मी मिक्स मटकी घेतलेली आहे. हे बघा, त्याला छान मूड आलेले आहे. आता ही मटकी आपण कुकरमध्ये वाफवून घेऊ. हे बघा, ही मटकी मी छान कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घेऊन छान वाफवून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी मटकी शिजवताना थोडीशी त्याच्यात हळद टाकलेली आहे. आता आपण कटाची रेसिपी करू. तर सर्वप्रथम मी गॅस ऑन केला आहे. आता त्याच्यात 1-2 चमचे तेल टाकले आहे. त्याच्यात एक मोठा चमचा किसलेलं खोबरं, खोबरं छान परतत आलं का, त्याचा कलर चेंज झाला, थोडंसं ब्राउनिश होत आला का, एक कांदा मीडियम साईज चिरलेला कांदा टाकला आहे. मी थोडंसं बाजूला करून घ्यायचं. एक मीडियम साईजचा कांदा टाकला आहे. हे बघा, छान कांदा परतत आला का, त्याच्यात अर्धा टोमॅटो टाकला आहे मी. कांदा आणि टोमॅटो छान परतून झाला का, गॅस बंद करून हे वाटण गार होऊन द्यायचं आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, कांदा टोमॅटो आता गार झालेले आहे. जे आपण हे केलेले आहे, भाजलेले ते आता ते मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करू कटासाठी. त्याच्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकते. थोडासा अर्धा आल्याचा तुकडा टाकते. आता त्याचं मी वाटण तयार करून घेते. हे बघा, वाटण आता वाटलेले मी. हे बघा, कढईमध्ये मी आता तेल टाकते. बघा, तेल गरम होत आलं का, त्याच्यात थोडीशी मोहरी, जिरे, कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण, त्याच्यात 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट टाकले, थोडी हळद, धने जिरे पावडर, एक चमचा मिसळचा मसाला, हा किचन किंग मसाला टाकते मी 1 चमचा. आता आपण छान तेल सुटोस्तर परतून घेऊ त्याला. तेल छान सुटत आलं की त्याच्यावर आपण जे हे शिजवलेली मिक्स स्प्राउट म्हणजे मिक्स मटकी घेतलेली मी ती टाकते. ती छान परतून घेऊ त्या वाटणमध्ये, म्हणजे सगळे मसाले त्या मटकीला लागतील. आणि नंतर पाणी टाकू. मीठ. हे बघा, छान तरी आलेली आहे वरती. तुम्हाला जर पाण्याची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. हे बघा, मिसळ छान अशी, मिसळच्या रश्याला छान अशी तरी आलेली आहे, छान अशी उकळी फुटलेली आहे. आता आपण सर्व करू. ती सर्व करण्याची पण एक पद्धत असते. हे बघा, सर्वप्रथम आपण आता
डिशमध्ये मटकी घेणार आहे छान अशी. आणि त्याच्यात अजून आपण थोडासा रस्सा टाकून घेतोय. रस्सा टाकल्यावर त्याच्यात छान अशी, कोणाला फरसाण आवडत असेल तर फरसाण, कोणाला लाल शेव आवडत असेल तर जाड. हे बघा थोडासा कांदा आणि वरतून कोथिंबीर. झाली आपली तयार मिसळपाव रेसिपी. पण 10 ते 15 मिनिटात होणारी पटकन आणि झटपट अशी रेसिपी. छान अशी रेसिपी मिसळपाव. हे बघा त्याच्याबरोबर कांदा, लिंबू, मी दही घेतलेले, पापड, कटाचा रस्सा, पाव आणि मिसळ. चला येता ना मग खायला. प्लीज रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.